आपल्याला पाहायला मिळेल। सकाळच्या सत्रामध्ये जुडलेल्या तमाम क्रिकेट प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि एक महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत। ती मॅच म्हणजे अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्क्रीन वरती कालिका वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या दोन्ही संघांच्या बॅटलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। असं म्हणतात थकतील पाय दुखतील हात तू म्हणी फक्त कष्ट ठेव, विकून ते गुंटा होतील शेट तू म्हणी फक्त कष्ट ठेव। या मॅचच्या दरम्यान कोणाचा 7-12 कोरा राहिला जाईल आणि पुढील मॅच मध्ये कोण पदार्पण करणार ही सांगून देणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। चला टाइम लावलाय अंपायर्स आपण सक्त ताकीद करायचे आजचा मेगा फायनल अर्थातच मेगा फायनलचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल। टाइम नक्कीच लावला जाईल जसा पहिला चेंडू खेळपट्टीवरती पडला जाईल क्षेत्ररक्षण करणारी टीम्स आपण लक्ष वेधून घेत आहोत, आपण त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्क्रीन वरती युनुस काझी आपल्याला पाहायला एक मोठं नाव पहिला चेंडू घेऊन इथे पहिला चेंडू पाहतोय काय घडलंय अपील आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे अपील देखील उंचावली गेली। खोटं बोला परंतु रेटून बोला, ज्याच्या पोटात पाप त्यालाच पोरं होतील आपोआप अशी गत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आणि मित्र म्हणे पहिल्या चेंडूवरती लागलेला मोठा झटका टीम आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच श्री कालिका वॉरियर्स या टीम्सला। अगदी मित्र म्हणे शून्यचा चष्मा घेऊन मैदानाच्या बाहेर जाताना 9:20 पहिला चेंडू पडला गेला। आता 9:40 पहिला पूर्वार्ध समाप्त करणं तुम्हाला बंधनकारक राहील। यदा कदाचित एखादा सेकंद मायक्रो सेकंद मिनिट जरी वरती गेला तर आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला जी पेनल्टी असेल त्या पेनल्टीजला सामोरं जावं लागेल। मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन कदम आपल्याला पाहायला मिळतील। सलामीर फलंदाज आपल्याला नॉन स्ट्रायकरला अमोल पवार पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच चेतन कदम पाहायला मिळतील ऑन स्क्रीन वरती। पाहायला गेले तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते परंतु त्या माहितीचा 7-12 अधुरा राहिला गेला आणि बॅट्समन चेतन कदमच्या बॅट मधून युनुस काझी यांच्या विरोधामध्ये आलेला मोठा ब्लास्ट बिग ब्लास्ट बडा धमाका आलाय षटकार। एक गाव 11च्या फॉर्मॅट नुसार ग्रामीण क्रिकेट नुसार दोन्ही खेळाडू एकाच टीम मध्ये खेळतात परंतु आज विरोधामध्ये खेळायचं आहे। अर्थातच कॅडनेक्स प्रीमियर लीगच्या आयोजनामध्ये एक मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळते। अक्षरशः बात आपण बंधूंचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि या बंधूंच्या माध्यमातून स्वप्नातून साकार झालेली अर्थातच मेहनतीच्या जोरावर उभारलेली स्पर्धा अर्थातच कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1-6 दैदिप्यमान 16। पुढचा चेंडू युनुस काझी पुन्हा एकदा इथे पाहतो आपण खोला टाकलेला चेंडू अक्षरशः पाहतो आपण इनफिल्ड मधून उडवला गेला बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक धावपत गेला आणि तिथपर्यंत पाहतोय फक्त एका धाबेची मजल मारली गेली। एका धाबेने धावसंख्या जाऊन बोलले तब्बल 7च्या घरामध्ये। इथून पुढे मित्र म्हणे 7 चलना 7 निभाना विराट वीर दौडले 7 ही भूमिका घ्यावी लागेल कारण की दोन्ही टीमसाठी ही मॅच खूप महत्त्वाची आहे आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे। जाते पुन्हा एकदा क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय आपण युनुस काझी एक तेज तर्रार गोलंदाज प्रतिभावंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल। इथे लोअर फुल टॉस दिशा दिली स्वीपचा फटका वा भाई वा काय फटका खेचला गेला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच पुन्हा एकदा तेच नाव येईल अमोल पवार एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वामधील आपल्याला पाहायला मिळते। कॅडनेक्स प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान 16 आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या जाऊन पोहोचली एकंदरीत 11च्या घरामध्ये पाहायला मिळते। युनिक लाईव्ह देखील सज्ज आहे क्लॅरिटी विथ क्वालिटी अर्थातच युनिक लाईव्ह काहीतरी वेगळं करायचं ना ते करत असताना आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा युनुस काझी इथे रिवर्सचा फटका दुधारी तलवार चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाय। चेंडू सीमा रेषा लगेच अडवला जातो उचलणार फेकणार त्याच दरम्यान घडलेली क्रिया अर्थातच धावून काढलेल्या 2 धावा। या 2 धावेने धावसंख्या जाऊन बोलले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा। एक पाहतोय मोठा झटका लागला गेला पहिल्या चेंडूवरती त्याच्यानंतर पाहतोय युनुस काझी यांनी पाहतो आपल्या गोलंदाजीची दाहकता दाखवली गेली आणि मित्र म्हणून इथं कमबॅक केला। पहिल्या षटकामध्ये 360 ग्राउंड वरती 13 धावा म्हणजे एक महत्त्वाची आणि कसलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच टाइम लावला गेला याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे। अर्थातच बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळेल श्री कालिका वॉरियर्स
आणि त्यांच्या विरोधामध्ये नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स अर्थातच सूरज पवार अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाहायला गेलं तर कॅडनेक्स प्रीमियर लीगचं भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. पर्व क्रमांक 1चा हा दैदिप्यमान सोहळा आणि हा सोहळा आज खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच मेगा फायनलचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच पाहतो आपण टाइम लावला गेलाय, याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवरती सागर मनवे, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वामधलं आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू घेऊन पहिला चेंडू पाहतो, हलकीशी पाहतो आपण, तिथे ती गफला झाली गेली, स्वतः पडला गेला, परंतु बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आला गेला आणि ते पाहतोय आपण धावून काढलेल्या या 2 धावा आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावेने धावा संख्या जाऊन पोहोचते तब्बल 15च्या घरामध्ये. 15 धावा पहिला इनिंग आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडूच्या पाठीमागे किती धावा जमा केल्या जातील याची देखील आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल आणि किती धावांचा टोटल उभारणार बॅटिंग करणार टीम हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. गोलंदाजी मार्कवरती आलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं सागर मनवे, एक मोठं नाव, त्याच्याकडे देखील फिरकीचं अस्त्र आपल्याला पाहायला मिळेल. इथे पाहतो आपण थोडंसं नियंत्रण हटलं गेलं आणि पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा येण्यात आला. अर्थातच थोडासा लेग कटरचा मारा करण्यात आला, परंतु कुठेतरी अधिकतम उसळी घेतली आणि दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू, इथे पुढचा चेंडू पाहतोय आपण अगदी समालोचन कक्षाच्या समोर पाहतोय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. या एका धावेने धावसंख्या वाढली जाते, जाऊन पोहोचते तब्बल 17च्या घरामध्ये. 17 अंक हा अशीव अंक म्हटला जातो, परंतु कोणत्या टीम्सला खतरा लागणार हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरलं जाणार, कारण की सलामीर आलेला बॅटर अमोल पवार देखील अजून आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर चेतन, इथे रिव्हर्सचा फटका खेळण्याचा, दुधारी तलवार वापरण्याचा मानस गरज होती का हा देखील प्रश्नचिन्ह उभा असावा. अर्थात डगआउटच्या माध्यमातून इथे धावसंख्या स्थिर होताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सागर मनवे नावाचा गोलंदाज पर्याय विचारला गेला. या पर्यायाची सांत्वना करत असताना इथे मित्र म्हणेन या मॅचच्या दरम्यान चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 17. त्याचबरोबर घाटवण गावचे स्टार खेळाडू आदरणीय श्री शशिकांत भगत सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आम्ही मुख्य व्यासपीठावरती सरचे स्वागत करीत आहोत. उलटू कॉम्बॉक्स इथे आलाय मोठा फटका. अर्थातच अमोल पवारच्या पाडमध्ये अजून एक मोठा दिमागदार रुबाबदार कॅडनेक्स प्रीमियर लीगचा चौकार आलाय. त्याचबरोबर घाटवण गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री दीपक दादा भगत साहेब यांचंही कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1च्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनर्श एकदा आम्ही आयोजक कमिटीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. थँक्यू. आजचा मेगा फायनलचा दिवस, अर्थातच मान्यवरांची रेलचेल अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. कॅडनेक्स प्रीमियरनं कमवलं काय? कॅडनेक्स प्रीमियरनं कमवलेली ती म्हणजे माणुसकीचा सातबारा आज तुम्हाला संपूर्ण दिवसामध्ये एक प्रेमाचं आपुलकीचं नातं अर्थातच कॅडनेक्स आपल्याला पाहायला मिळेल. या कंपनीच्या माध्यमातून 1 लाखाची आणि त्याहून अधिक रकमेची असलेली स्पर्धा आज आपल्या भेटीला आली. अर्थातच कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. कास पठार विभागामध्ये एक गाव आपल्याला पाहायला मिळते, ज्या गावाने आपल्या नावाची चर्चा अबाधित ठेवली गेली. अर्थातच ते गाव म्हणजे एकीव गाव आणि एकीव गावचेच काही बंधू एक पुढे आलेत आणि त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच पाहतोय आपण आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस, खऱ्या अर्थानं पाहतोय आपण व्यावसायिक गटामध्ये ज्या कंपनीचं नाव अग्रगण्य घेतलं जातं ती कंपनी अर्थातच कॅडनेक्स कंपनी आपल्याला पाहायला मिळते. आणि कॅडनेक्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने एक संदेश देण्यात आला की उद्योगधंद्यामध्ये तुम्ही असाल तर तुम्ही काहीतरी वेगळं करू शकता. आणि आज खऱ्या अर्थानं 22 गाव असू द्यात, त्याचबरोबर कासपठार विभाग असू द्यात आणि त्याचबरोबर परळी विभाग, या सातारा जिल्ह्यातील 3 विभागांना एकत्रित करण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं अर्थातच कॅडनेक्स आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. या बंधूंच्या स्वप्नातून सत्यात उतरलेली स्पर्धा अगदी आपल्याला आज पाहायला मिळते. आणि दुसरा दिवस अर्थातच मेगा फायनलचा सोहळा. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. क्षेत्ररक्षण करणारे टीम्स आपण आम्ही लक्ष वेधून घेत आहोत, टाइम लावलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहतोय, त्याचे काही चेंडू शिल्लक. अर्थातच सागर मनवे कसलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 21च्या घरामध्ये 1 लॉस. पुढचा चेंडू घेऊन इथे रिवर्सचा फटका. वा भाई वा, काय फटका खेचला गेला. अर्थातच चेंडू सीमा रेषा पार आलाय, तो म्हणजे चौकार. अमोल पवार
मैदानाच्या आतमध्ये आपली पावरगिरी दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थात त्याच्या बॅट मधून उलटे सुलटे फटके येताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्याच्याकडे असलेला आत्मविश्वास आज त्याला पूर्ण काही पाहायला मिळते. असं म्हणतात ना, बंदे हम उसके हम पे किसका जोर, उम्मीद के सूरज निकले चारों ओर, इरादा है फौलादी हिम्मत है हर कदम और अपने हाथों किस्मत लिखने आज चल हम. आज कोणाची किस्मत लिहिली जाणार, आज या चमचमत्या ट्रॉफीवरती कोण नाव लिहिणार सांगून देणारे आजच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सागर मनमे इथे ऑन साइडला, तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल केला होता प्रयत्न, परंतु प्रयत्न राहिला पुरा. बाकीचा काम केला बॅट्समनने पुरा. इट्स आउट ऑफ दी मार्क. आलाय तो म्हणजे षटकार. अमोल पवार फायर. धावा संख्या जाऊन बुडली 31 च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, त्यानंतरच्या षटकामध्ये पाहतोय आपण 31 धावा पाहायला मिळतील. उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक आपल्याला प्राप्त झाले. सचिन दादा दुबळे स्टार खेळाडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक बजरंग दादा किदात कास, शूज अक्षयदादा जानकर, उद्योजक आई ससाई देवी टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे प्रोप्रायटर, मालिकावीर चषक राजनदादा देवरे स्टार खेळाडू, LED टीव्ही कैलासवासी विजय सीताराम कदम यांच्या स्मरणार्थ उगवता सितारा चषक शिवशक्ती क्रिकेट क्लब केळवली, सामनावीर चषक विजयजी शिंदे साहेब सलग 3 विकेट 300 रुपये तुकाराम शिनकर तुकाराम सीताराम कदम मुंबई विद्यापीठ यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाले. या तमाम दात्यांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. पाणी सौजन्य सोमनाथ आनंदा कदम, युवा उद्योजक जांभूळमुरे, चेंडू सौजन्य तेजदादा जांभळे, युवा उद्योजक जांभूळमुरे, समालोचक ट्रॉफी अर्थातच किसनजी आयरे साहेब, आर्या प्रॉपर्टी कन्सल्टंट घनसोली, O2 कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. तिसऱ्या षटकासाठी विकास बर्गे यांना प्राचारण केले. अर्थात आरेगावचा हा सुपुत्र. इथे पाहतोय आपण अक्षरशः ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न झाला गेला. तिथे क्षेत्ररक्षक थोडंसं फाउलिंग आपल्याला पाहायला मिळते. थोडासा चेंडून मित्र म्हणे चकवा दिला गेला. जणू काही निषेध मित्र म्हणे बॅटिंग करणारी टीम अर्थात श्री कालिका वॉरियर्स यांच्या डगआउट मध्ये झुकले गेले जाते की काय, अशीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थात धावसंख्येवरती जाणार आहोत. धावसंख्या जाऊन पुरले तब्बल 33 च्या घरामध्ये. पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळेल. अमोल पवार खेताचा 6 चेंडूच्या पाठीमागे 20 धावा आणि त्यांच्याच खांद्याला खांद्याला लावून अर्थात चेतन कदम 12 धावेवरती. इथे पुन्हा एकदा पाहतोय त्याच दिशेने मारलेला चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू अडवला जातोय. उचलणार फेकणार त्याच दरम्यान फक्त आणि फक्त मिळते ती म्हणजे एकच धाव. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 34 च्या घरामध्ये. 34 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ असताना आता कुठेतरी विचार करावा लागेल अर्थातच बॅटिंग करणाऱ्या टीम्सला की या मैदानाचा आढावा केला तर मित्र म्हणे 4 षटकांच्या पाठीमागे 60 धावा देखील खूप महत्वाच्या ठरतील. त्या दिशेने बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग करणारी टीम्स अर्थातच श्री कालिका वॉरियर्स या टीम्सला. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इथे पाहतोय आपण थोडीशी गफलत पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. ऑन साइडला फटका खेळण्याचा मानस होता परंतु कुठेतरी आय कोऑर्डिनेशन फसलं गेलं. याचा दुजोरा अर्थातच अमोल पवार बीट होताना पाहायला मिळते. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते या तिसऱ्या षटकामध्ये त्याच्यावरती विश्वास दाखवलाय ना, तोच गोलंदाज पुन्हा एकदा विश्वासपात्र गोलंदाजी करतोय. अर्थातच विकास बर्डे आपल्याला पाहायला मिळतील. इथे पाहतोय आपण अजून एक लगातारचा दुसरा चेंडू आलाय तो म्हणजे डॉट. कुठेतरी अमोल पवार या झंझावत खेळाडूला कुठेतरी शांत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर पर्याय आपल्याला पाहायला मिळाला अर्थातच विकास या नावाचा. खऱ्या अर्थानं विकासने कामगिरी त्या पद्धतीची राहिली गेली या मॅचच्या दरम्यान. ज्याच्या बॅटमधून सातत्याने फटके येत होते त्या फलंदाजाला अर्थातच अमोल पवार एक मोठ्या नावाला इथे तरी शांत ठेवण्याचं काम जरूर पाहायला मिळेल. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे पंच आमच्याकडे वळले जातात. दिशाहीन गोलंदाजी, ना लाईन वरती कंट्रोल ना लाईन वरती कंट्रोल. मी तर म्हणे फलंदाजाला दिलं होतं की काय आमंत्रण परंतु कुठेतरी व्हाईट बॉलचा चेंडू हाताळण्यामध्ये अयशस्वी ठरला अर्थातच गोलंदाज पाहायला मिळेल. इथे धावफलक आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जाऊन पोचलंय 35 अर्थातच 35 च्या घरामध्ये. इथून धावा येण्या गरजेचं राहतील. इथे पुन्हा एकदा पाहतोय आपण लगातारचा दुसरा वाईट. जणू काही असं सांगून देतोय गोलंदाज आमच्याकडे सर्व प्रकारचे वाईट्स
अगदी स्वस्त दरात हाताळून मिळतील. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आरोही 11 या टीमचे संघमालक आदरणीय श्री विकासदादा जाधव साहेब यांचं देखील या ठिकाणी सहर्ष झालंय स्वागत. आणि त्याचबरोबर जाधव उमरे गावचे युवा कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते, क्रिकेटचे खूप मोठे चाहते आदरणीय श्री आनंददादा जाधव टकाटक यांचं देखील या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत आणि विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. पुढचा चेंडू घेऊन आपल्याला पाहायला मिळेल अजून एक चेंडू मित्र म्हणेन या दरम्यान आलाय तो म्हणजे डॉट. अर्थातच गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या होईला हरकत नाहीये. काय गोलंदाजी केली. अमोल पवार सारख्या कसलेल्या फलंदाजाला इथे शांत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर अर्थातच या गोलंदाजानं आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने पाहतोय आपण चांगल्या चेंडूवरती भर देण्याचा मानस ठेवला गेला. त्याला माहिती आहे ही मॅच आपल्यासाठी भरपूर साऱ्या काही महत्वाची ठरणार आहे. पुढचा चेंडू इथे पुन्हा बॅटची नरज घेतली. अर्थातच पाहतोय आपण गोलंदाजाची कमाल आणि श्रीरक्षकाची धमाल हे दोन्ही सूत्र जुळून आले आणि मित्र म्हणे मोठा धक्का लागलाय टीम अर्थातच श्री कालिका वॉरियर्स या टीम्सला. धावसंख्या एकंदरीत जाऊन बोलली 36च्या घरामध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ देखील समाप्त झाला. शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकासाठी तुमच्याकडे फक्त न फक्त 3 मिनिटाचा कालावधी आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम शेवटचा षटक 3 मिनिटाचा कालावधी आहे. त्याचबरोबर आम्ही एक मुख्य व्यासपीठावरती सन्मान करत आहोत जाधव उमरे गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते आणि क्रिकेटचे खूप मोठे चाहते आदरणीय श्री आनंद जाधव टकाटक यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन कॅडनेक्स कंपनीचे आयोजक आदरणीय श्री संतोष दादा कदम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. जाधव उमरे गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते, क्रिकेटचे खूप मोठे चाहते, अनेक खेळाडूंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व अर्थातच आनंददादा जाधव टकाटक या नावाने प्रसिद्ध असणारं व्यक्तिमत्व यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. कॅडनेक्स कमिटीचे आयोजक आदरणीय श्री संतोषदादा कदम साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच. विनंती असेल जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, टाइम खूप महत्त्वाचा आहे. मॅच लगोलग ऑन करा. टीम मीटिंग नकोय, ओनली फायटिंग हवी आहे आजच्या दिवसामध्ये. आणि पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर एकीव गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री सचिन दादा सकाराम कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत कार्डनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 मध्ये. दादांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. जावं या क्रिकेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. शेवटचा षटक, हाणामारीचं षटक, 4थ्या क्रमांकाचं षटक. अर्थातच गोलंदाजीवरती विश्वास दाखवलाय. एक परी गावातून बिलॉंग करणारा एक मोठं नाव अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल रामदास मनमे याच्यावरती विश्वास दाखवलाय. स्ट्रायकर एंडचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल चेतन कदम आणि दुसऱ्या बाजूला सागर मुसे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे पहिला चेंडू स्विंग अँड मिस. इथे पाहतोय आपण काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. जणू काही नशिबाचा चौकार आलाय की काय या मॅचच्या दरम्यान. हो, आलाय गेलाय. आणि पाहतोय आपण 4 धावेने गाडी पुढे जाईल. अर्थातच जाऊन पोहोचली तब्बल 40च्या घरामध्ये. जणू काही सकाळच्या सत्रामध्ये श्री कालिका वॉरियर्स या टीमला जणू काही या मातेचा आशीर्वाद लाभला की काय असंच काहीतरी म्हणावं असं वाटतंय. आणि मी तर म्हणे नशिबाचा चौकार आलाय. नसीबी बहादूर का साथ देते असं म्हटलं जातं ना, त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतरचा आम्ही कॉल करत आहोत, लक्ष वेधून घेत आहोत. एका बाजूला टीम आरोही 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये कॅडनेक्स 11. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आम्ही लक्ष वेधून घेत आहोत. आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. इथे पुन्हा एकदा पाहतो आपण ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न झाला गेला होता, परंतु इथे पुन्हा एकदा हा चेंडू आपल्याला डॉट स्वरूपात पाहायला मिळेल. नक्कीच आम्ही विनंती करतो, लक्ष वेधून घेत आहोत आरोही 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये कॅडनेक्स 11. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आम्ही लक्ष वेधून घेत आहोत. आपण 3 चेंडूच्या समाप्तीनंतर नक्कीच आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. इथे काय करतंय, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. इथे खेळाडूला मी तर म्हणेन तंबूचा रस्ता दाखवला गेला. धावबाच्या स्वरूपातील खेळाडू चेतन कदम बॅक टू डगआउटचा रस्ता आपल्याला पाहायला मिळेल. इथे मी तर म्हणेन धावसंख्येला आळा घालण्याचं काम केलं शेवटच्या षटकामध्ये. विचार करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. श्री कालिका वॉरियर्स टीमच्या डगआउटमध्ये कुठेतरी शांततेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते, परंतु तुमच्या माध्यमातून अजून येणारे काही चेंडू शिल्लक आणि या काही चेंडूच्या पाठीमागे तुम्हाला जास्तीत जास्त मोठे फटके कसे घेता येईल आणि आपल्या टीम्सला एकंदरीत चांगलं धावांपर्यंत कसं नेता येईल हेच करावं लागेल बॅट्समनला. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर एक स्पर्धा
अख्खा ते देशापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या वाहिनीच्या माध्यमातून केलं जातं, अर्थातच साळी गावाचा अभिमान, तुम्हा आम्हा सर्वांचा स्वाभिमान, अर्थातच युनिक लाईव्ह ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच कृष्णा देवरे सर आणि त्याचबरोबर सुरेश देवरे आणि साई देवरे यांच्या स्वप्नातून मेहनतून उभी राहिलेली अर्थातच आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा पाहतोय आपण नवीन बॅटर देखील इथं बीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सागर मुसे स्ट्रायकर इंडला आपल्याला पाहायला मिळते, परंतु कुठेतरी हा चेंडू मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कुठेतरी बीट होताना आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 2 चेंडू आम्ही लक्ष वेधून घेत आहोत आरोही 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये कॅडनेक्स 11 टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. इथे ऑफ साइडला रडार मध्ये होता, आमंत्रण दिले साऱ्या गावा, वादळाला मित्र म्हणेन सागर मुसळे नावाचं, आता मैदानाबाहेर जावा आलाय तो म्हणजे मोक्याच्या क्षणाला संघर्षमय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल पाहायला मिळते 4 डिजिटच्या घरामध्ये. आता शेवटचा चेंडू असंच म्हणावं लागेल, टीम म्हणत असेल हेची दान देगा देवा, सागर दादा अजून एक यावा, असंच काहीतरी म्हणावं लागेल. 50 पार होणार का हे देखील पाहणं गरजेचं राहील, कारण की सागर मनवे याच्यावरती केलंय शेवटच्या 2 चेंडूच्या पाठीमागे आक्रमण. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या पूर्वार्धातील. इथे शेवटच्या चेंडूला देखील पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. सागर मुसळे नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या मुवमेंटला झालाय तो म्हणजे साकार. अर्थातच धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 6 आलाय अर्थातच 52च्या घरामध्ये आणि 24 चेंडूच्या पाठीमागे 53 धावाचा ओटू बॉक्स. नक्कीच पाहतो आपण 24 चेंडूच्या वाड्यामागे 53 धावाचा भला लक्ष असेल. थँक्यू. विनंती आहे शशिकांतजी भगत साहेबांना विनंती करतो आपण टॉस साठी. आरोही 11 आणि कॅडनेक्स 11च्या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच या. आरोही 11 आणि कॅडनेक्स कंपनीचा संगणक आपण लगेचच या नाणेफेकीसाठी. आरोही 11 आणि कॅडनेक्स 11चा संगणक आपण लगेचच यायचं आहे. आरोही 11चा संगणक, कॅडनेक्स 11चा संगणक आणि त्या जोडीला आपण विनंती करतोय शशिकांतजी भगत, शशिकांत भगत आणि दिलीप भगत या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण या, आपण देखील या लगेच टॉस साठी प्लीज विनंती आहे. लगेचच आपण या. आरोही 11 कॅडनेक्स कंपनी, कॅडनेक्स 11चा संगणक आपण या लगेचच. या ठिकाणी टॉस केला जाईल याची दखल घ्या. आरोही 11 आणि कॅडनेक्स 11 यांच्या दरम्यानच्या ठिकाणी आपण पाहतोय लढत आणि आदरणीय दीपकजी भगत यांच्या शुभास या ठिकाणी टॉस केला जातोय. टॉस केला जाईल. एका बाजूला आरोही 11, एका बाजूला कॅडनेक्स 11 आपल्याला पाहायला मिळते आणि आदरणीय दीपकजी भगत गाठवण साहेब यांच्या शुभास या ठिकाणी टॉस केले जातोय. कॉलिंग करतील आरोही 11 कॉलिंग करतील. टॉस जिंकल्याला डिसिजन काय असेल? आम्ही बॉलिंग करतोय. किती धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न असेल अपोजिशन टीमला? 40-50 रनांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीत आतापर्यंतच्या लढती पाहिल्यात, काय फील केलं या मैदानाबद्दल? कसं प्लॅनिंग, काय स्ट्रॅटेजी आहे मॅच मध्ये? इथं चेस करणं थोडं डिफिकल्ट जात आहे, पण टार्गेट जर कमी ठेवलं, आपण रन कमी दिल्या तर ते आरामात होत आहेत. कारण पहिल्या बॅटिंगला टार्गेट किती द्यायचं याचा अंदाज लागत नाही. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाज ज्याचा वापर केला जाईल ऋषी जाधव. बेस्ट ऑफ लक. आपल्याला नाणेफेक काढलात परंतु मॅच आले नाहीत. आपल्या वाटेला आले प्रथम फलंदाजी. किती धावसंख्येचं लक्ष सेट करायला फर्स्ट बॅटिंग करताना? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि तसंही मनासारखं झालेलं आहे. आम्हाला बॅटिंगच करायची होती. आतापर्यंतचे सामने खेळले आहेत आणि त्याच्यामधला एफर्ट आणि या मॅच मध्ये काय स्ट्रॅटेजी, काय प्लॅनिंग असतील? मॅचला ट्राय करू. बेस्ट देण्याचा ट्राय. एकंदरीत कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातील आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूपच चांगलं आहे. सागर सर आणि त्यांनी करून दाखवले. सगळ्यांची खूप लोकांची मदत नसताना त्यांनी थोड्या लोकांनीच करून दाखवले. बेस्ट ऑफ लक. वेळ आपल्याकडे अपुरा आहे. आपण पाहतोय आरोही 11 आणि कॅडनेक्स कंपनी यांच्या दरम्यानची लढत. आरोही 11 नाणेफेक जिंकली
आणि खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय कॅडनेक्स 11 या टीमला. पाहत राहा, एकत्र कुठेच जाऊ नका. कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून आयोजित कॅडनेक्स प्रीमियर लीग पर्व पहिलं आजचा अंतिम दिवस. संध्याकाळ होईल महासंग्राम. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे आवाज जोडले गेले. 22 गावचा गोड आवाज निवृत्ती शिंदे, त्यांच्या समवेत पठार विभागाचा एक आवाज सचिनजी शेडगे आणि त्याच माध्यमातून व्हॉइस ऑफ जावली, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आमचे मित्र तुषार जांभळे सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपण जाऊया महाच्या दिशेने जिथे 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय रामदास आणि त्यांच्या साथीला विजय मोरे ही जोडी गोल या ठिकाणी पाहायला मिळते. लोअर पुलटॉस चेंडू होतो, गॅप आहे त्या ठिकाणी. चेंडू मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय, पुश केलाय आणि खुश केलाय आणि पहिल्याच चेंडूवरती रामदास मनवेच्या बॅटमधून इथे मात्र पहिलाच चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे. पहिला चेंडू अगदी सहजरित्या खेळून काढला आणि चेंडूला मात्र पाठवलंय. 4 धाव्यांसाठी रामदास मनवे याच्या बॅटमधून पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचा विचार केला ना तर 2-2 मॅच जिंकलेत. जो संघ जिंकेल तो अगदी अंतिम 4 मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. काय वेगाने टाकलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहिलं तर तेजस पवार असं मात्र पहिलं षटक या ठिकाणी टाकत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं आहे. पहिल्या पर्वामध्ये अगदी खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक लोअर पुलटॉस चेंडू होता, तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळत आहे. मिड ऑन मध्ये कोणताही त्या ठिकाणी धाव नाहीये, कोणतीही रिक्स नाहीये, कोणताही धोका नाहीये आणि इथे मात्र डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहिलं तर तेजस पवार यांच्या माध्यमातून केली जाते. आणखीन एक तिखट मारा, लेग बिफोरची अपील आहे. पंचांकडे दाद मागितली आहे, पंचांनी मात्र त्या ठिकाणी फेटाळून लावली आहे. अप्रतिम एक्सिलेंट गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर चौकार आला, त्याच्यानंतरचे हे 3 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाले. अजून एक चांगला चेंडू आहे. इथे मात्र अप्रतिम एक्सिलंट गोलंदाजी पाहायला मिळते. आज खरं तर दोन्ही संघाचा विचार केला ना तर अगदी चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी राहिली आहे, चांगला प्रवास राहिला आहे. परंतु आजचा दिवस शेवटचा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये काय घडलं याच्याकडे तुमचं लक्ष नाही आहे. आजच्या दिवसामध्ये कोण बनेल हिरो. लोअर पुलटॉस त्याला मात्र या ठिकाणी पाठवलंय सीमारेषे पार. रामदास मनवेच्या बॅटमधून आता षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या, पहिलं षटक संपलंय. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. पहिल्या चेंडूवरती चौका आला, त्याच्यानंतरचे 4 लगातारचे बीट करणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. काही क्षणापुरता गोलंदाज सुपरहिट झाला होता, परंतु शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर रामदास मनवे याच्या बॅटमधून अजून एक मोठा धमाका 6 धावांसाठी पाहायला मिळालाय. 18 चेंडू आणि 43 धावांचं मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान पार करण्यासाठी आता मात्र रामदास मनवे आणि त्याच्या साथीला जर पाहिलं तर विजय मोरे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतील. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं तर सागर मोसळे या ठिकाणी षटक क्रमांक 2 टाकताना आपल्याला पाहायला मिळतील. सागर मोसळे ॲज अ कर्णधार म्हणून आज या संघाकडून आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. कालिका ऑरियस या टीमकडून सध्याच्या घडीला अगदी नेतृत्व करताना पाहायला मिळत आहेत. परंतु आज गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करायची आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी हाताळताना आपण सध्याच्या घडीला सागर मोसळेला पाहतोय. त्याच्या अगेन्स्ट फलंदाजी करताना विजय मोरेला आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केले गेल्यात. अगदी चांगलं षटक मी म्हणेन. या क्रीडांगणावरती अगदी पोषक असणारी खेळपट्टी गोलंदाज फलंदाजांना आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका आहे. इथे मात्र फटका बसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल मात्र ड्रॉप केला नाहीये, परंतु तिथे मात्र पहा अगदी चेंडूकडे पाहतच राहिले आणि इथे मात्र नॉन स्ट्राईक एंडला दुसरा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तिथे झेल ड्रॉप झाल्यानंतर मात्र विजय मोरेला माघारी पाठवण्यामध्ये रनआउटच्या स्वरूपात माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका दिशेला आनंद, एका दिशेला डगआउटमध्ये धोका सध्याच्या घडीला पाहायला मिळते.
ही आपण क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण पाहत असतो. ज्या ज्या वेळेला फटका खेळल्यानंतर हवेमध्ये असतो, झेल घेतला जाईल का हे पाहतच राहतात. काही काळाला बॅट्समन आणि तिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्याला आउट होताना माघारी जाताना पाहायला मिळतात. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आम्हाला सर्वांना पाहायला मिळालं. कदाचित त्या ठिकाणी विजय मोरे धावले असते तर एक धाव देखील कंप्लीट झाली असती, परंतु ते स्वतःचा फटका मारल्यानंतर फसल्यानंतर फटक्याकडे पाहतच राहिले शेवटपर्यंत. नॉन स्ट्राईक एंडला असणारा रामदास मनवे मात्र पॉम्पिंग क्रीज सोडून अगदी नॉन स्ट्राईक एंड करून स्ट्राईककडे धावतच राहिला आणि तिथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळतंय. विजय मोरे बॅक टू पोलंड डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चंद्रकांत माने सध्याच्या घडीला आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलेत. रिव्हर्स फटका खेळायचा होता, तिथे मात्र थोडासा बेट झालाय, परंतु चेंडू मानीय क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी शर्यत आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि या शर्यतीमध्ये जर पाहिलं तर बाहेरच्या स्वरूपात एक सिंगल धाव पाहायला मिळते आहे आणि सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक सध्याच्या घडीला पाहतोय 11 या धावसंख्येवरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. सागर मोसळे ॲज अ कर्णधार म्हणून स्वतः आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो अंतिम 4 मध्ये नक्कीच धडक मारताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा प्रवास खूप सुंदर आहे. फुलटॉस होता, लोअर फुलटॉस म्हटलं की इथे फलंदाजांना आमंत्रित आणि या ठिकाणी केलं जातं आ बैल मोशे मार, परंतु हा चेंडू मात्र इथे डॉट पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं अगदी एफर्ट्स दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला कालच्या दिवसापासून पाहायला मिळाले. परंतु आजचा दिवस वेगळा आहे, संडे आहे. सर्व आज पाहिलं तर या दिवसाची सर्वच खेळाडू आतुरतेने वाट पाहत असतात, परंतु इथे मात्र आपण पाहतोय सागर मोसळे ॲज अ गोलंदाज म्हणून दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत तरी चांगलं षटक या ठिकाणी सागर दादा यांच्या माध्यमातून आपल्याला हाताळताना पाहायला मिळाले. इथे मात्र पहा अगदी चांगला चेंडू होता, तिथे देखील आपण पाहतोय पाठीमागे थोडासा मिस झालाय, परंतु तिथे धावांचा अगदी वेग वाढवला जाईल आणि पाहता पाहता सिंगल मधून डबल धाव, 2 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. चांगलं गोलंदाजीचं प्रत्यक्ष उदाहरण सागर मोसळे यांच्या माध्यमातून केले जाते, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब होताना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण म्हणलं की गोलंदाजाचा पाठीराखा, गोलंदाजाच्या पाठ्यावरती ठेवण्यासाठी हात दिला जातो. क्षेत्ररक्षण खूप चांगलं महत्त्वाचं हवं असतं, परंतु तिथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं. त्याचा भुर्दंड 2 धावांमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला आहे. सागर मोसळे इथे मात्र स्लोअर चेंडू आहे, पुन्हा एकदा पाठीमागे चाललाय, एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आहे, डायरेक्ट हिट झाला नाहीये. तिथे अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, विकेट किपर स्वतः चेंडू अडवला नाहीये, डायरेक्ट हिटच्या प्रतीक्षेमध्ये पाहायला मिळाले. आणि इथे देखील डॉट सागर मोसळे आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करताना सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. त्यांच्या अगेन्स्ट जर पाहिलं तर चंद्रकांत माने यांच्या पायामध्ये जणू काय बेड्या ठोकल्या गेल्यात. फुटवर्कचा वापर नाहीये. आज फुटवर्कचा वापर तुम्हाला क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण करावा लागतो, हा कुठेतरी कमी आपल्याला पाहायला मिळतोय. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न आहे, चेंडू हवेमध्ये आहे, झेलची संधी आहे, 3 क्षेत्ररक्षक झेलपर्यंत जाताना पाहायला मिळत आहेत. काय सेलिब्रेशन साजरं केलं जाते आणि चेतन कदम अगदी मिड ऑनला होते आणि त्यांनी मात्र आपण लॉंग ऑनला होते आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर अगदी धावत पळत हा कॅच कॅरी केला कॅच कंप्लीट केला गेलाय. थोडासा अवघड कॅच सोपा केलाय आणि फलंदाज इथे मात्र आपण पाहिलं चंद्रकांत माने बॅक टू पोलंड डगआउटच्या दिशेला. चेक त्याचबरोबर कॅडनिक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 मध्ये उत्कृष्ट फलंदाज चषक सौजन्य आम्हाला लाभलेला आहे. गणेशदादा भगत स्टार खेळाडू गाठवण, बॅट सौजन्य विजयदादा चव्हाण स्टार खेळाडू, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज चषक सौजन्य सचिनदादा दुंदळे स्टार खेळाडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी सौजन्य बजरंगदादा किर्दत, शूज सजवण्य अक्षयदादा जानकर, उद्योजक आई ससाई देवी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक, त्याचबरोबर मालिकावीर LED TV सौजन्य लाभलेला आहे. कैलासवासी विजय सीताराम कदम यांच्या स्मरणार्थ श्री योगेशदादा जाधव, त्याचबरोबर ट्रॉफी सौजन्य राजनदादा देवरे स्टार खेळाडू दहिवडचे, उगवता सितारा चषक सौजन्य शिवशक्ती क्रिकेट क्लब केळवली, कूलर सौजन्य कृष्णा देवरे साहेब युनिक लाईव्ह यूट्यूबचे सर्वा, सामनावीर चषक सौजन्य श्री विकास धोंडीबा जाधव, उद्योजक लकी ड्रॉ सौजन्य, त्याचबरोबर सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, सलग 3 विकेट्स, रोख कॅश प्राईज 300 रुपयाचं सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. तुकाराम सीताराम कदम मुंबई विद्यापीठ यांचाही मनापासून आभार मानतो. आणि पाणी सौजन्य श्री सोमनाथ आनंदा कदम युवा उद्योजक AQ यांचाही मनापासून आभार.
कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 मध्ये ज्या मान्यवरांनी आम्हाला आर्थिक पाठबळ केलेलं आहे त्या सर्व मान्यवरांचं आम्ही पुनर्श एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत. पुढील जे स्पॉन्सर आहेत ते आम्ही पुढील ड्रिंक्स ब्रेक मध्ये आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया निवृत्ती शिंदे सरांचा. थँक्यू. थँक्यू सो मच सर. दुसरं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज शशिकांत शिंदे, शिंदेवाडी टीमचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र पहा अतिशय आळशीपणा, सलमान पटेल घसवडी टीमचा खेळाडू आहे. कालच्या दिवसामध्ये या खेळाडूने अगदी चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु इथे थोडासा आळशीपणा दाखवला आणि चेंडू मात्र दोन्ही पायांच्या मधून अगदी सीमारेषे पार पाहायला मिळालाय. रामदास मनवेच्या बॅटमधून इथे मात्र चौकार आता पाहायला मिळालाय. रामदास मनवेचा विचार केला ना कालच्या दिवसामध्ये अगदी अप्रतिम फलंदाजी आपल्याला या कॅडनेक्स प्रीमियर लीग दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथे देखील चांगला फटका आहे. कार्पेटच्या साईने चेंडू मात्र इथे पुन्हा एकदा सलमानला शोधत आला आहे, परंतु तिथे एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत सॉरी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर श्रीकांत आहेरे नॉन स्ट्राईक करून आता मात्र स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतील रामदासच्या साथीला. तर शशिकांत शिंदे आपण पाहतोय सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती आतापर्यंत चांगले 2 चेंडू आता त्यांना पाहायला मिळालेत. इथे मात्र पहा अकोट टापाचा चेंडू होता. तिथे काय घडतंय, रनआउटची संधी आहे. सागर मुसळे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाठीमागे आपलं काम बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच मात्र आता आपण पाहिले तर हळूहळू गोलंदाजाच्या पक्षामध्ये जाताना पाहायला मिळते की काय रामदासला थांबून चालणार नाहीये, श्रीकांतला थांबून चालणार नाहीये. श्रीकांत म्हणलं की अगदी 360चा हा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज या कॅडनेक्स प्रीमियर लीगमध्ये संधी आहे, आपल्या संधीचं सोनं करावं लागेल. इथे मात्र बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे, स्लिपमध्ये कोणतीही चुकी नाही आहे. फलंदाज श्रीकांत आहेरे बॅक टू पवेलियन मघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि पाठीमागे आपण पाहिलं तर झेल टिपला पवार सरांनी अगदी चांगला झेल टिपला गेला आणि इथे मात्र श्रीकांतला अगदी स्वस्तमध्ये माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळते. तर मैदानाच्या आतमध्ये युनुस काशी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आज घसवडी गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आज उरमोडी असोसिएशनमधील हे सर्वच खेळाडू पाहायला मिळतात. आज पठार विभागातील खेळाडू पाहायला मिळतात. 22 गाव असू द्या, पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन असू द्या, यांच्यामधील सर्वच हे खेळाडू आपल्याला सध्याच्या घडीला या कॅडनेक्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून अगदी पाहायला मिळाले. कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. आज कॅडनेक्स प्रीमियर लीग आयोजक कमिटी आहे, आज आपल्या विभागातील सर्वच खेळाडूंना या प्रीमियर लीगच्या माध्यमातून अगदी खेळण्याची संधी दिली आहे. निश्चितपणे आणि निवृत्ती सर खरं तर सांगायला एक अभिमान वाटतोय की युनिस काळजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि खरं तर त्यांचा त्योहार देखील आहे, रोजा आहे. सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाणी देखील प्यायचं नाही आहे, तरी रखरखत्या उन्हामध्ये आपल्या टीमसाठी तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आपल्यावरती संघ मालकाने जी जबाबदारी टाकल्या त्या जबाबदारीनं तो खेळत असताना आपला सण देखील, तो उत्सव देखील करतोय आणि मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट देखील खेळतोय. तर थँक्यू सो मच. या ठिकाणी नक्कीच युनिस काशीचं कौतुक करावं ना सर तेवढं देखील कमी आहे, कारण की सध्या आपण पाहिलं तर रमजान चालू आहे आणि या रमजानमध्ये सकाळी आपण पाहिलं 5 वाजल्यापासून संध्याकाळी अगदी 6:45 6:47ला हा रोजा सुटला जातो आणि तोपर्यंत अगदी फक्त पाण्यावरती बिगर पाणी पिता हा उपवास अगदी आपल्याला पाहायला मिळतो. परंतु इथे मात्र अगदी या क्रिकेटचा वेडा, क्रिकेटचा चाहता आणि संघ मालकांवरती असलेलं प्रेम आज युनिस काशी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहतोय. परंतु इथे मात्र युनिस काशी बॅक टू पवेलियन ढगाऊटच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतील. लोअर फुलटॉस होता, त्याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, प्रहार इथे मात्र फसला गेलाय आणि फलंदाज युनिस काशी बॅक टू पवेलियन. तर पहिलं षटक आपण पाहिलं, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर शशिकांत शिंदेचं कौतुक करावं तेवढं देखील कमी आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी शशिकांत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले.
आणि पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसरा चेंडू डॉट, नंतर विकेट, नंतर एक चेंडू पुन्हा डॉट आणि पुन्हा डॉट, विकेट आपल्याला पाहायला मिळाले. तर हे विश्लेषण होतं शशिकांत शिंदे याचं. आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती अमोल पवार आपण पाहतोय. फौजी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे सलमान, कोणतीही चुकी करणार नाहीये. आणि इथे मात्र फलंदाज बाद रामदास मर्मे. कालच्या दिवसामध्ये या खेळाडूंचा अगदी बोलबाला राहिला होता, परंतु आज मात्र जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये खेळू शकला नाहीये, टिकू शकला नाहीये. आणि रामदास मानवे बॅक टू पवेलियन डगआउटच्या दिशेने अगदी चढ पावलाने जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर मनवे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं तर पवार यांची पॉवर फौजी आपल्याला पाहायला मिळतात. चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. पाठीमागे एष्टी रक्षण देखील तितकंच चांगलं पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने चेंडू टाकला हातळला त्या पद्धतीने पाठीमागे एष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण सध्याच्या घडीला सागर मुसळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अकोट टप्प्याचा चेंडू आहे, रनर मध्ये आलाय, चेंडू तिथे जाईल. नो मॅच लँड मध्येच पडल्यानंतर वन बाउन्स, सीमारेषे पार, मिळतील धावा 4. चेंडूला केले फरार या ठिकाणी आपण पाहिलं तर, परंतु हा चौकार आलाय. आता मात्र या षटकातले अजूनही चेंडू बॅलन्स आहेत ते 3 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. थोडीशी मॅच अवघड होती आणि अवघडच बनत चालली आहे. इथे मात्र पहा अगदी फटका बसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, सलमान आहे त्या ठिकाणी, चुकी करणार नाहीये. आणि आता मात्र या ठिकाणी अजून एक कॅच टिपलाय फलंदाज OUT आउट अगदी पाहायला मिळते. अगदी आपण जर पाहिलं तर दोन्ही संघांचा कालच्या सत्रामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला होता आणि या दोन्ही संघाने 2-2 मॅच जिंकल्या होत्या. आज मात्र ही मॅच महत्त्वाची होती दोन्ही संघांसाठी. या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला कालिका ऑरियस टीम आहे ना, ती सध्याच्या घडीला अगदी 2 पाऊल पुढे आले. 3रं पाऊल पुढे टाकण्यासाठी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकुश साळुंके फळणी गावचा हा सितारा आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतील. एक डावखुरी हाताचा गोलंदाज आहे आणि फलंदाज देखील डावखुरी आपल्याला पाहायला मिळते. आज त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय, परंतु इथे मात्र शेवटचे अजूनही 2 चेंडू बॅलन्स असताना या ठिकाणी सध्याच्या घडीला अंकुश साळुंके आपल्याला पाहायला मिळतील. अमोल पवार यांचे शेवटचे अजूनही 2 चेंडू बॅलन्स आहेत. 31 धाव फलकावरती सध्याच्या घडीला पाहतोय. इथे मात्र 2 चेंडू आणि 31 धावांची गरज असताना इथे मात्र चेंडू चांगला अप्रतिम पाहायला मिळाला आणि एक सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळते. शेवटचा चेंडू बॅलन्स आहे. चला इथून पुढे नेक्स्ट मॅच आपण रेडी राहायचं. ROE 11 आणि कॅडनेक्स 11 दोन्ही टीम आपण लगेच सज्ज राहा. आजचा दिवस मेगा फायनलचा दिवस, शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला थोडीशी गडबड घाई करावी लागणार आहे. ज्या वेळेला संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला अगदी 4-5 षटकांच्या मॅच खेळाव्या लागतील. मेगा फायनल, सेमीफायनल, जी आयोजकांनी घेतलेली मेहनत आहे ना, आज ती तुमच्यावरती आहे. आज तुम्ही आयोजकांना जेवढा वेळ द्याल ना तेवढा तुम्हाला द्यावा लागेल आणि तो वेळ आपल्याला अगदी शेवटच्या सत्रामध्ये आपल्याला नक्कीच कव्हर करता येईल. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. अर्थातच या मॅच दरम्यान आपण पाहिलं तर अगदी कालिका ऑरियस टीम 2 नाही तर 3 मॅच जिंकली आहे, पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला आहे. अंतिम 4 मध्ये पहिला संघ या ठिकाणी नक्कीच आपल्याला जाताना पाहायला मिळेल. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम कालिका ऑरियस टीम आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू सो मच. आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया ज्या खेळाडूने मात्र
अफलातून कामगिरी केली, चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग. मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय आयकॉनिक खेळाडू अमोल पवार. ऑलराऊंडर खेळ साकारले आणि त्या खेळीचा आपण गुणगौरव करूया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण विनंती करूया सचिन दादा कदम आणि दीपक दादा भगत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार खेळाडूला बहाल करायचा आहे. अमोल पवार, श्री कालिका वॉरियर्स. खरं तर दीपक दादा कळके यांच्या संघ मालकीचा हा संघ आहे आणि त्यांनी सलग 3 मॅचेस जिंकलेले आहेत आणि हा संघ क्वालिफायर झालाय, अर्थातच टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलेला आहे आणि आता त्यांचा रस्ता अगदी मोकळा झालेला आहे. चला अमोल पवार प्लीज आपण या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया आदरणीय श्री सचिन दादा कदम आणि दीपक दादा भगत यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अमोल पवार यांना बहाल करतो. आयकॉनिक खेळाडू. खरं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत अमोल पवार यांना. ऑलराऊंडर खेळी साकारले त्याने. उरमोडी परिसरातील लावंगर गावचे खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं त्यांची मुलगी आराध्य पवार महाराष्ट्र क्रिकेट खेळते. अमोल पवार खरं तर पेशाने फौजी आहेत आणि त्यांची मुलगी आराध्य पवार खरं तर आता महाराष्ट्र क्रिकेट देखील खेळते लेदर बॉलचा आणि खरं तर सिलेक्शन देखील तिचं झालंय. अमोल पवार काय सांगाल? श्री कालिका वॉरियर्स टीमचे मध्ये तुम्ही आयकॉन खेळाडू आहात. तुमचा संघ सलग 3 मॅचेस जिंकून क्वालिफायर झालाय, अर्थातच एक ट्रॉफी तुमच्याकडे जाणार याची निश्चितपणे आता गॅरंटी आहे. परंतु संघ मालकांबद्दल काय सांगाल? दीपक दादा कळके प्रथमतःच कॅडनेक्स प्रीमियर लीग मध्ये संघ घेतलाय, संघ देखील आता क्वालिफायर झालाय, कशा प्रकारच्या भावना आहेत? सर्वप्रथम कॅडनेक्स प्रीमियर लीगच्या आयोजकांना मी आभार मानतो की ह्या स्पर्धेत आम्हाला खेळण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. आणि सांगावं तर आमच्या संघ मालकांचे त्यांचं पण खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला आयकॉनिक प्लेअर खेळण्याची संधी मिळाली संघामध्ये. आणि टीम आमची म्हणाल तर टीम एक उत्कृष्ट संघ आहे, सगळे ऑलराऊंडर आहे, सगळे आपापली काय ड्युटी मिळेल ती सर्व पार पाडत आहेत व्यवस्थित, त्यामुळे हा विजय निश्चित होतो आमचा. एकत्रित 22 गाव, कास पठार, उरमोडी विभाग ह्या मुलांबरोबर खेळताना वेगवेगळा अनुभव येतोय का? हो नक्कीच. सगळ्या परिसरातल्या भागातल्या मुलांच्या सोबत एक ओळख निर्माण होते प्रत्येक खेळाडूला की आपल्या भागातले लिमिटेड मुलं माहीत असतात, पण ह्या स्तरावर आल्यावर सगळे खेळाडू माहिती पडतात आणि त्यांची ओळख होते. हेच मेन क्रिकेटचा उद्देश हाच आहे की आपल्याला सर्व मुलांसोबत ओळख होणे. थँक्यू सो मच. हे होते अमोल पवार लावंगर गावचे आणि त्यांना मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिलेला आहे. परंतु खरं तर अनेक खेळाडूंची इच्छा आहे की असा फॉर्मॅट होणं गरजेचं आहे आणि आज कॅडनेक्स कंपनीनं तो देखील खरं तर खेळाडूंपर्यंत पोहोचवला. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया सचिनजी शेड